हो बघा, पहिलोच मासो पकडलंय. मस्त झाला मित्रांनो. साईज बघा कसली खतरनाक आहे. छोटी साईज आहे. फिंगर माग गंपेन अजून एक काढला ना. हो बघा, फिंगर माग इम्पोस्टरला मस्त पकडते. मजबूतच पीस काढला ना. हो बघा कसलो खतरनाक. शाबास. नको भावेश आणि थांब भावेश, सोडायचो आहे. धावलो तर थांब, धावत भावेश थांब. तर मारून मारून ना कान्हे गंप्याकच धरीत होते मागासपासून. फायनली एक आम्ही उचललेलो. काय गंप्या? 2 किलोचं ते. हा, हो बघा मित्रांनो, अजून एक पीस लागलो मस्त 2-1 किलोचं. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण साधारण 2-3 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ शूट केलेला फिशिंगचा आणि तुफान मासेमारी आहे त्याच्यात. तर तोच तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. कसं माहिती आहे, आता सध्या मासे पण लागत नाहीत, तो असा खास व्हिडिओ पण आला नाही फिशिंगचा. तर बोललो चला आज व्हिडिओ टाकून देऊया. तर व्हिडिओ बरेच दिवस पेंडिंग होता, जवळजवळ 3 महिने होऊन गेले मला वाटतं. 3 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आज तुम्हाला बघायला मिळेल. धमाल कॅच आहेत, खतरनाक, जामच मजा येईल. तर शेवटपर्यंत बघा मित्रांनो. 3 वाजायला आलेत आणि आपण आलोय खाडीवरती गरवायला. तर तिघे जण आहोत. गंप्या आहे, भावेश आहे, मी आहे. पण सेटअप 2च आणलेत, तर हे दोघं गरवू देत. मी बाटलीने पीठ घेऊन आलो. गुंजी बिंजी हत काय बघतोय, गुंजा पकडते बाटली. तर माशांची ॲक्टिव्हिटी कमी आहे सध्या. तरी बघूया, एखादा चुकून हुक झाला तर झाला, नाहीतर काय मग बेट फिशिंग करूया जाऊन समुद्रावरती. इकडे थोडा वेळ बघूया. आणि आपलं बाटलेचं सेटअप. गुंजी खाई गेली. असा पण होता रे कधी कधी. तर गंप्यान सुरुवात केला ना तिकडे गरवूक. बघूया आता काय काय काढतात हे. माझ्याकडे तर काय रॉड नाही हा. तर दोघजण काढते मासतच. गुंजी खूप आहेत पण साईज खूप छोटी आहे. ती बघा बाटलीवरती झाली आहे पण साईज खूप छोटी आहे. हो बघा, पहिलोच मासो पकडलंय. मस्त झाला मित्रांनो. साईज बघा कसली खतरनाक आहे. भावेशांना बाटलीवर सेटअप लावला ना. हा, वडीत नाही आता पुढं मग समजायचा गुंजा आत गेलाय. मित्रांनो, एक मासो तरी पकडलंय. हा, एक मासो तरी पकडलंय. बघूया, ही मोठी साईज आहे ना, ती यायला पाहिजे. मग ती जाते बाटलीत. यायला पाहिजे आसपास बाटलीच्या. होय, खडपलंय आहे. खडपामुळे बाटलीनं राहत नाही बरोबर. जात बघ मित्रांनो, अजून एक गेला. हा बघ कसला आला. बिग साईज. दुसरा मासा सापडला. बऱ्याच वेळा गेलो पण मोठी साईज जातात बाटलीत. आणि गंप्याक आताच एक मासो लागलेलो, सुटलो बिचारायचो. बऱ्याच वेळा स्ट्राईक होती आल्या सुटलो. हो बघा, तिसरा मासो काढला आणि गंप्याक परत मासो लागून सुटलो. हा, पिटाळतंय गंप्याक आता नाही काढला तर. तिसऱ्या वेळा सोडला तर. मस्त साईज लागतं मित्रांनो. तर मित्रांनो, बाटली लागली परत. 3 मासे लागल्या बाटलीत. मित्रांनो, गुंजा आला बाटलीवर परत. आणि मोठी साईज आता बघा, साडा भरायला आहे. फक्त जरा पुढे येऊ दे मग जाणार. अजून एक पीस आलो बघा मित्रांनो. कसलो हो बघा, मोठी साईज आहे मस्त. माझं सेटअप जरा भावेशाकडे दिलंय. भावेशाक म्हटले तू काढ, मी रॉडने करवतोय. मस्तच पीस काढला, चांगलं पीस लागलो. हा, 5 भेटले 5. तर मी जरा आता रॉडने गरवून बघतोय. श्रिम्प लावलंय. तर गंप्याला 2 स्ट्राईक होत्या मस्तपैकी. दोन्ही पण मिस झाल्या. हुक नाही झाला मासा प्रॉपर. पोचून टाकलं होतं की असंच बसलं होतं? काय मासा असंच समजा मग अरे असा वडता अक्षरशः वडताना धडपड. पहिलोच मासो काढला ना बाटले. आता नेत पहिलोच मासो बाटलेन पडवून एक्सपिरियन्स घेतला ना भावेशान. दाखवते अजून काढला की. कास्टिंग करून बघूया थोडा वेळ. शेम्प लावलंय. फिशिंगला सुरुवात करायच्या अगोदर कधी पण ड्रॅग चेक करायचा.
स्लो रिट्रीव करूया स्लो. गुड 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 शाबास. भावेशने अजून काढला. मोठाच काढलास रे तराट. होय ना. मजबूतच पीस काढला ना. उभं का कसलो खतरनाक. शाबास. गेला मित्रांनो गेला. परत गेला. शाबास. भावेशाकडे जाते शूटिंग करू. होय उडी मारला रे. का नाही होती मित्रांनो. लागली होती गंप्याक परत एकदा. उडी मारला लगेच सुटली. शिंप मारले. कानाची मगाशी बोलले तुला ही कानाई असेल म्हणून. आता ती लागत की नाही लागत काय बघूया आता कशा लागता. लागत बघूया. थांब आता लावलं. शिंप लावलं नव गोल्डन. परत मार. सरळ करतो आधी. केलं सरळ. गुड. शहा मित्रांनो शहा. मला तरी स्ट्राईक दे. मी डायरेक्ट बाहेर काढतोय बरोबर. मग लागत हा गंप्या. लागत. थांब. लागला तर या 10 मिनिटात. गंप्या लागला तर 10 मिनिटात. हा शाबास भावेश. भावेश गुंजीच वाढता मित्रांनो पहिल्यांदा. आणि धमालच करता. तो म्हणे तो राडबीड हाट. मी राडूने मासं पकडतोय. मी बाटल्याने मासं पकडतोय. कदाच बारका असला ना तर फक्त हलता. स्लो. तू लय फास्ट वाटतं कंप्या. कानेला लय स्लो वाटतं. फक्त मारून जाणार काने. नाही तर जेवढा स्लो असेल ना काने झापकन धरणार. तर इकडे बघता कंप्याक लागलो फिंगर मार्क. इम्पोस्टरला लागलो फिंगर मार्क कानाई गेल्याच्या नंतर. अरे बाबा मित्रांनो गुंजावर गुंजा काढताय माणूस तो तिकडं. भावेश 6 गुंजी काढला मित्रांनो. मी इकडे आल्याच्या नंतर त्याच्याकडे सेटअप दिले. खुशच तो. नाही गेली ना रे. काय हो बघूया. डायरेक्ट साईडला नाही. तांबवसा नाही. तांबवसा लागला तर तांबवसा. हा बघा तांबवसा लागला. तांबवसा मस्त. तर टाईट झाली टर्न. गोल्ड टायगर. तांबवसा लागला. चुकवून खायचा होता आता. हा मला आता मला हाय 400-500 ग्रॅमचा आहे. चांगली साईज आहे. छोटी साईज आहे. फिंगर मार्क गंप्यानं अजून एक काढला ना. हो बघा फिंगर मार्क इम्पोस्टरला मस्त पकडते. तर भावेश गुंजावर गुंजा वाढताय. गंप्याला काने परत लागून सुटली शा. आणि मी करवतो मित्रांनो. माका तांबवसा लागलाय. तर माका कधी काने हुक होता असो विषय आहे. आणि विषय काय असतो जरा छोटे असेल ना साईज ते हँडल होताना नाकी नव्हते. कारण काने बेकार विषय करते. कशी पण करून बाहेर येऊन झापकन उडी मारणारच मारणार. त्याच्यामुळे लय हँडल करावं लागतं कानेला. आणि मोठा पीस असेल ना साधारण 2-2.5 किलोचा तर तो साधारण होतोय हँडल. गुंजा आपल्याक नाही जमणार. बारकेत म्हणतात जरा जरा हलवतात नाही येतात. हे बघा मस्तच मासा काढला ना भविष्यानं. बघा गुंजी बघा कसली आहेत जबरदस्त. आणि गंप्याने मी तिकडे 3 मासं पण काढलेलो. फेल नाही फेरी. हो बघा 2 काढला. 2 इली म्हणता. चांगली साईज आहे. 1-2 एकावर काय. हा काय तू काय करतास इथं. थांब आलंय कोणा का नाही गंप्या मेल्यात. तर मित्रांनो भावेश पकडून गुंजी वैतागलो. म्हणजे बंद झाली गुंजी संपवला. आणि इकडची ही बघा बरीच पकडलीत. नंतर दाखवतोय. तर आता सेटअप भावेशकडे दिलाय. आणि मी आता हँडलाईनचा सेटअप लावलाय. हा बघा एक फायर टायगर लूर लावलाय. असा जोडतो थोडा वेळ बघतो. नंतर लागला कोकर इम्पोस्टरला लागला कोकर. आताच बदलणार होतं. सुटो कालेलो. पिशवेत टाक.
उचलून. चल, तो भीती वाटतं मला टाकतो आताच विचारू तुला माका दुसरा कसला इम्पोस्टर नाही बोलले हायताचा जालिम बाहेर. आता यात लावतो. माशान पण म्हटला ना अक्षरशः आता लागोगत लागत माका नाही तर ह्यो इम्पोस्टर चेंज करत ह्याच्यावर विश्वास उडत इम्पोस्टरवरचो. हो बघा आज सगळ्या जातीचं मासं लागतात, एक जात फक्त बाहेर येत नाही लागून. होय ना उडी मारताय. हो बघा मित्रांनो, रॉड बीड हवो असा विषय नसता. असं लूर घ्यायचो, साविक बांधायचो आणि असं टाकायचो. फक्त त्या दिवशी तुमका ट्रेलर दाखवलेच काकांनी कसलं मासं पकडलं आणि झपाझप असं टाकायचो. हो बघा असं टाकलात की अशी लाईन हातात घ्यायची परत आणि असं वाढायचो. लूर वाढतो ना मशीनने आपण तसं वाढायचो. असलो की मासं धरणार. आणि हातानं मासो काढूची जी मजा येतात ती रॉडवर पण येत नाही. फिंगर मार्क फिंगर मार्क मित्र मग चांगली साईज. हा फिंगर मार्क लागलो हातावर. हो बघा चांगली साईज. गंप्या तू का म्हणताय मला रॉड वापरू नको हातानं पण लागतात मास. हो बघा फिंगर मार्क एक काढलंय हँडलाईनवर लूर लावून. तुमका म्हटलंय ना मशीन रॉडची गरज नसता, एक हँडलाईन आणि 50 रुपयाचं लूर वापरायचो. पिशवीत ठेवूया. तर आता ना मित्रांनो पाणी भरत चाललंय बरंचसं. आता काय एवढा स्ट्राईक नाही आहे तरी पण गरवतो, सामान आलटून पालटून गरवतो. आता रॉड आलो माझ्याकडं. बांगडं मित्रांनो ॲक्च्युली प्लॅन दुसरंच होतो, नंतर सांगते तुमका व्हिडिओ एंड करताना. जरा आधी गरवतो. ही बघ गुंजी कसली भावी आहे बघा चकचक उलटा सुलटा, पण बेस नाही ना सरळ. बघ ती सगळी गेली असती. आता बाटली मगाची ठेवते तर खायता बरं ह्याच्यावर बघ काय आहे त्या दगडं. गंप्याचं परत मासू मित्रांनो सुटून गेला. गंप्याक लय स्ट्राईक झाले आज, लय स्ट्राईक झाले. 2 फिंगर मार्क फक्त बाहेर आलं. जवळजवळ 2 कान्याच्या स्ट्राईक आणि जर 5 स्ट्राईक त्याच्या मिस झाल्या. म्हणजे मासे गेले 5 लागून गंप्याचे. शेंप लावून बघतो इकडे करून. आता आपण काय लागतं काय बघूया. कान्या ही अशी जर्क मारणार कान्या. तुला दाखवतो कान्या आता काढून. खाण्याला इझी हँड ही बघ जाताय जाऊ दे जाऊ देत. कानायला तू जरा जोर लावलंस ना तरी उडणार ती. फक्त हुक प्रॉपर. कधी कधी हुक नाही सेट झाला ना तर फक्त निघून जाते. कळलं. ती बघ पळते. असा मासा पळायला पाहिजे. फक्त येऊ दे मित्रांनो. आता चांगलं पिसा चांगलं 1.5 किलो पीस असतो वाटतं. होय घाय ना आरामात काने काढायची. मी बघ चांगलं पिसा 2 किलो घा वाटतं. येणार फक्त सैल सोडायची नाही. ती लागली पडत आता ती उलटी पडत. थांब उलटी पडत. आता एकदा धावली तर धावत उलटी पडत. ही बघ हळूच भविष्यात ते जवळ आलं ना फक्त. ही बघ नाही पंख नाही करायचे पडत उलटी. आता नाही जाते ती. हे घे फक्त हळूच घे. हे लिडर घे म्हणून सांगते लिडर घे फक्त. थांब पळवते थांब. ही झाली ते आता जोर नाही लावणार. फक्त लिडर जोर लावल्यानंतर सोडून द्या. हळूच घे वर घे वळ हळूच घे बस. चांगलं पिसा 2-1 किलोचं. तर हो बघा मस्त 2-1 किलोचं पीस लागलो कानायचो. तर आता बघितलंच कशी काढली गंप्या. मागासपासून गंप्यालाच हुक होते ते. मी तिथे गरवतोय मला काहीच हुक होत नव्हतं. इम्पोस्टरला लागले. आता पण मस्त 2-1 किलोचा पीस आहे चांगला. तर मारून ना कान्हे गंप्याकच धरीत होते मागासपासून. फायनली एक आम्ही उचललेलो. काय गंप्या दगड आहे तिथं. फायनली गंप्याची एक कान्हे उचललेलो आम्ही. आता कसा जालिम वाटला जरा. नाही तर गंप्याक झोपा लागली नसती रात्रभर. काय होय ना भावेश. आज जरा सुकान झोपच साधारण. गंप्याच्या इथंच राहतंय माका माहिती आहे ना. लागलो गंप्या. ड्रॅग सेल कर. थांब काय नाही इझी. तू सैल नाही सोडायचो रॉड गंप्या कधी. काय बघूया काय आहे. कानाय बारकी आहे कानाय छोटी आहे. ही जायत पण उडवून घालू नको. छोटी आहे पण हाय चांगले. बरोबर घेतलं गंप्या. रॉड सैल कधी सोडायचा ना लाईन सुटून जाता मासू उडीत मारी ती. कारण लय बारकी आहे. तसं ट्रॅक सेल लयच ठेवलंय सैल. एका घेऊक लागत सुटून गेली बघ. आपणच सुटली. हुक नाही झालेली. तर मित्रांनो गंप्या एक काने अजून लागलेली पण गेली सुटून मित्रांनो. हुक निघालो. ड्रॅग सैल सोडताना तू 2-4 वेळा सैल सोडलं खाली पूर्ण
तू मगाशी मी बोलले ना सैल मी सैल सोडू नको सैल सोडू म्हटले ना तुका कधीच लाईन सैल सोडायची नाही मासून हुकत होतो परत लागलो मित्रांनो मासो कंपॅक कानायचं असत वर येत आहे होय होय का नाही मोठी नाही मगाची एवढीचा लूक काढायला बघते हुक देऊ नको नाही घेऊया लगेच टेन्शन घेऊया नको मगाचो पिसा हमकास 2 किलोचा पिसा आहे घालवू नको फक्त हुक निघालो तर मोठो पिसा मगापेक्षा मोठा हा वाटता होय मोठा जरा मोठा आहे होय तेवढंच थोडं वर खाली थोडं पण मोठा जरा होय मोठा जरा मोठो पिसा जरा अजिबात त्याचा काही नाही आपल्या आरामात काढताय बघ कसं धावताय उलटो पडत तो दोनदा धावलो की पण धावत नाही मागासारखं जास्त नाही अजून धावत तो एकदा तरी टार्क नाही ते आणल्यावर धावत बघ नको भावेश आणि थांब भावेश सोडायचो आहे धावलो तर थांब धावत भावेश थांब म्हणून बोललोय तुला धावत कारण अजून दमलो नाही अजून तो मोठो पिसा आहे असा खेळूक भीती वाटत रे सुटून गेलो तर जीवाक लागता माहिती आहे एवढं पुढ्यात दिलेलो अक्षरशः लाईन मी नाही अजून पण वावर त्याच्यातलं असं पिळवाटता नाही सुटता नंतर तसंच येत आहे बाजू को भावेश बाजू को धावत बाजू को तू फक्त मी घेतोय का नको फेकू नको तसं निघता हुक लगेच तोंडात ना हळूच घेऊचो चिपकवून घेऊचो मोठो पिसा चांगलो हे का बघ गंपे तू काढू गेलस ना तर थडपडणार लगेच थांब धावत अजून काही घेऊन टाका थांब अरे ये किती फडफडत लगेच उडी मारी तोंड हे करून माहिती आहे का तोंड हे करून उडी मारणार लगेच गंप्या हे भावेश थांब आता घे हळू घेऊन टाक लगेच चल मोठो पिसा मेल्या तर मित्रांनो फायनली लँड झालो आहे आणि हो बघा 3-3.5 किलोचा पीस आहे मोठो पीस आहे एकदम सुसाट एकदम किनाऱ्याला येऊन पळत होता पण मास गंप्याकच पकडत होता गंप्याक वळखला नाही त्यांनी भावेशने मी इम्पोस्टर मारतो होती तर व्हाईटवाला सेम कलरचा त्या नाही पकडीत तर मित्रांनो परत एकदा रॉड घेतलं हातात इम्पोस्टरचा आहे व्हाईटवाला बघूया गरजच नाही होय स्लोत वाढता माहिती आहे तरी पण ह्याला उचललं ना लगेच धरते जेवढा स्लो आहे ना तेवढा जालिंदर गंप्याक मी आल्यावरच म्हटलं एकदम स्लो वड अडकला तरी चालत हरावला तरी चालत पण मित्रांनो आता जुना इम्पोस्टर ना आता लय झाली मग बाकी मित्रांनो लय आम्ही लूर वापरलो पण नाही ते का धरीत आहे पण त्या जुन्या इम्पोस्टर का धरता आता कळत थोड्या वेळान गंप्याक धरल्यानंतर माझ्या लूर का नाही धरल्यानंतर नाही धरला एकदाच मारलंस ना आता की दोनदाच मारलं पण बारीक आहे पण तोच उडी मारला काय लोटून गेली हे काय हो बघ चांगलं हुक झालेलो उडी तसे मारला मित्रांनो चांगलं हुक झालेलो ड्रॅग एवढं सैल करून पण ह्या करू होता काय हुक करू होता अजून हुक झालेलो प्रॉपर उडी एकदा मारू होतो नसलो तर नाही चांगलं लागलो परत नाही बारीक बस आता मोठो हा साधारण वाटता होय 30 होती वाटतं मग 30च होती होय 30 होती का झपकन घेऊन टाकता या टाइमपास नको बाजूक घेऊ पळता तशी आहे ड्रॅग तो सैलच आहे टेन्शन नको हात कापूत म्हणजे बघितलं व्हाईट का मारतात मोठो पीस साधारण मागत तो नाही मोठो दोन्ही हाय चांगलं होतं भाई घेऊन टाका जरा थांब नाही पळताय लई पळताय थांब नको घेऊ थांब खेळूया कारण नाही सुटणार बसलो चांगलो अरे नाही जाऊचा आत कोंडीत कसा जाशील तू आता परत घरी नको आमच्या योग होय ना ड्रॅग का हातात नाही लावलो थांबा घे घेऊन टाक चल शाबास हो बघा मित्रांनो अजून एक पीस लागलो मस्त 2-1 किलोचो तर मित्रांनो काढलंय एक पीस काढले चांगलो जायचं घे चल घे थांब आधी नको जरा थांब मागाच जातो बारीक पीस घे
शब्बास बस पाण्यावर ना उचलून नको टाकू भावेश. बाहेर पडताना हा. शाबास. लगेच सुटला. लागलो मित्रांनो परत आणि उडोक बघताय पण लयच सुसाट. दोनदा वर आलेलो उडोक दिलंय नाही पण तिथंच मागात नको जाव काढतोय थांब. चांगलं पिसा. बऱ्याच वेळानं लागलो मित्रांनो. जाणारच होतो आता संपलं म्हणून. फक्त सुटून जाऊ नको बंटा. चांगलं मोठं पिसा साधारण. हा पळता मध्ये मध्ये ना. आता इथून दोनदा येऊन गेलो. बघता का नाही का उडी वर आलो होतो. उडी मारू बघितलंच नाही. दोनदा खाली केलो मी लगेच. गढूळ पाणी आहे ना. गढूळ पाणी. हाय सगळ्यात मासं चांगलो खडपात जायची. असं जोर लावला ना की तो बघ का नाही उलटी पडत. आता चांगले आहे. चांगलं पिसा मागाचं सारखं पिसा. 2 किलोचं ते. हा हाय हात दुखोक लावला राट धरून धरून. थांबा 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 थांब. पळता लय अजून लय ॲक्टिव्ह आहे तो. घेऊया दे का थांब. थांबा तुका सांगितलं ना तरच घे. पळत आता पळत तो हमकाच पळत तोच दमत. आता तो कधी भीती वाटता रे निघून जायचं. धरू काय हातान जो पायाखाली येता तो उलटो पडत आता. दबलो नाही अजून. चांगले होय निघालो. हुक म्हणजे बाहेर निघालो. काय नाही नाही सुटून जाणार. हुक बाहेर निघालो. टाक घेऊन टाक. बस मोठो पिसा. चांगलो पिसा ना. एक नंबर मित्रांनो. मागासारखं 2-1 किलोचं. तर मित्रांनो फिशिंग थांबवली. काळूक पडलाय. तर रिपोर्ट नव्हताच. आणि त्याच्यानंतर जे काय मासे लागायला लागले सुसाड आणि बाकी कशालाच मासा धरत नव्हता. इम्पोस्टर ह्याला बेकार मासा धरत होता. मी त्या दिवशी तुम्हाला बोललो इम्पोस्टर कुठे भेटत असेल ना तर नक्कीच घ्या. हे इम्पोस्टर त्या दिवशी मी मागवलेलं. तर टार्गेट हुक आहे ना सावंतवाडी. त्यांच्याकडून मागवू शकता. त्यांच्याकडे स्टॉक अवेलेबल होता इम्पोस्टरचा. तिकडून मागवलेत. तर अजून बरेच कलर आहेत. तर हे बघा हे इम्पोस्टर रपाला इम्पोस्टर 3 इंचाचे. आणि जिगेड कास्ट अँड कॅचचे जिगेड ना दुखळा जिगेड 14 ग्रॅमचे आहेत. 10 ग्रॅमचे किंवा 14 ग्रॅमचे जिगेड लावायचे 3 इंचाला. खाडीमध्ये बेस्ट एकदम स्लो रिट्रीव्ह करायचं. हमखास उचलणार का नाही असली तरी. गंप्या का मासं मस्तच लागत होतं झपाझं. पण इम्पोस्टर होता म्हणून लागत होतं. नंतर मी वापरलं इम्पोस्टर. माका 2-3 पीस लागलं. इम्पोस्टरला स्ट्राईकच खतरनाक आहे. तर आता इकडे काळू झाला. उजेड पण आपल्याकडे जास्त नाही. तर घरी जाऊन तुम्हाला मासे दाखवतो किती पकडले आज. मरणाचा मासा गुंजा तांबवसा फिंगरमार कोकर कानई. तर मित्रांनो इकडे घरी आलोय आणि हे बघा मासे. हे मासे आणि बाकीचे बघा. इकडे बघा काय भेटलाय. सुसाट रिपोर्ट झालाय. गंप्या दाखव साईज. तर हा बघा हा एक मोठा पीस लागला 3.5 किलो. प्रॉपर 3.5 किलो आहे. त्याच्या खालोखाल दाखव. हो बघा हो त्याच्या खालोखाल आहे. हा 2.5 किलो आहे. प्रॉपर 2.5 किलो आहे. आणि हा 2 किलो आहे. 2 किलोला फक्त 45 ग्रॅम कमी आहे. 2 किलो पकडा पूर्ण. तो पण 2 किलो आहे. तो साधारण 70-80 ग्रॅम कमी आहे 2 किलोला. हा आणि तो किलोला हा किलोला साधारण किती झाला 110 ग्रॅम कमी होता. हां 110 ग्रॅम कमी होता. 900 ग्रॅम ऑलमोस्ट होत आलेला. आणि तांबोशी काय आम्ही मोजली नाही. एक तांबवसा दाखव. फिंगर मार्क काय लागला नाही. 3 फिंगर मार्क मी एक काढलेलो मोठो दादा. कोकर पण काढला ना भविष्यात. म्हणजे सगळ्या जातीचे मासे काढलेलो. गोबरो नाही लागलो फक्त. बहुतेक मासे हो बघा हो एक फिंगर मार्क काढलो चांगल्या साईजचो मी. आणि तांबवसा एकच नंबर रिपोर्ट झाला आहे मस्तच. तर मित्रांनो बरीच मंडळी म्हणते मासे काय करतात. आता याची कटिंग चालणार आणि फ्रीजमध्ये ठेवायची. कारण महिनो 2-2 महिने मासा लागत नाही. त्याच्यामुळे तर आरामात खायचं थांबून.